नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर बघा, आज सकाळपासून आहे ना, जेव्हा देवपूजा झाली ना, तर दिव्यात इतकं सुंदर फूल बनलं होतं ना. तर हे बघा, पहिलं फूल बनून खाली पडलं आणि त्यानंतर परत हे दुसरं फूल तयार झालं. काय माहिती आज स्वामींचा प्रकट दिन आहे, तर स्वामी काय संदेश देत आहे काहीच माहीत नाही. तर मी आज सकाळी शेणा मस्त सगळ्या देवांना काल उजळून घेतलं होतं. तर मग आज फक्त देवपूजा झाली सगळी आणि इथं आहे ना स्वामींचं सिंहासन तयार केलं आहे आणि महालक्ष्मीची पावलं पण पूजेत ठेवली आहे. आणि इथं आपल्या स्वामी महाराजांना मस्त एका ताटामध्ये घेऊन एका चौरंगावर घेऊन आणि त्यांना अभिषेकसाठी ठेवलं आहे. इथं मी गंधाचा अभिषेक करते, केशरयुक्त गंध, हळद आणि गुलाबजल, गंगाजल आणि अत्तर आणि आपलं पंचामृत, या सगळ्या वाट्या अशा बाजूबाजूला पंचामृत करून घेतलंय मी. प्रत्येकाचा अभिषेक करणार आहे मी आज आपल्या स्वामींना. आज आपल्या स्वामी महाराजांच्या प्रकट दिन आहे, तर आज असं होतं की किती सेवा करू, काय करू असं होतंय. सकाळपासूनच आज एक वेगळीच उत्सुकता आणि वेगळीच एक प्रसन्नता वाटत होती. खूप सुंदर वाटत होतं, खूप छान वाटत होतं. हे सिंहासन तर इतकं आवडलं ना, खूप सुंदर दिसत होतं. तर हे बघा, आता मी स्वामींना इथं मस्त ठेवलंय चौरंगावर. तर एक एक कधी कोणत्याही मूर्तीचा देवांचा अभिषेक करताना पहिले आपण आहे ना 5 पळी किंवा 11 पळी पहिले आपलं शुद्ध पाणी टाकायचं, त्यानंतरच आपण जे बाकी अभिषेक करायला घेतलेलं असतं ते टाकायचं. तर मी सगळ्यात पहिले स्वामींचा अभिषेक करण्याच्या आधी मी स्वामी स्तवन वाचणार आहे. तर स्वामी स्तवन वाचून झालं की त्यानंतर मग श्री सूक्त वाचणार आहे आणि श्री सूक्त वाचून झाल्यानंतर मी पुरुष सूक्त वाचणार आहे. तर हे सर्व वाचन करून झाल्यानंतर मग मी स्वामींना अभिषेक करणार आहे. तर स्वामींची कुठलीही पूजेला सुरुवात करण्याआधी ना, तर आपण पहिले स्वामी स्तवन वाचायचं आणि त्यानंतर श्री सूक्त आणि पुरुष सूक्त हे सर्व एका सोबतच वाचून घ्यायचे आणि त्यानंतर अभिषेकला सुरुवात करायची. तर खरंच सांगते, इतकं छान प्रसन्न वाटत होतं. तर दिव्यामध्ये इतकं सुंदर फूल तयार झालं होतं ना, तर काय सांगू, एक फूल पडल्यानंतर दुसरं पण फूल तयार झालं. इतकं सुंदर आणि प्रसन्न वाटत होतं. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. 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 महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींचा अभिषेक झाल्यानंतर स्वामींना मस्त असं हिना अत्तर लावलं. हिना अत्तर एका फुलाला लावून मी मस्त स्वामींच्या सिंहासन खाली बसन सगळीकडे हिना अत्तर लावलं. हिना अत्तरचा इतका सुगंध येत होता ना, तर खूप छान वाटत होतं. आणि हिना स्ट्रीक लावली होती मी, त्यामुळे अजूनच घरामध्ये खूप छान प्रसन्न वाटत होतं.
स्वामींना पण हिनं अत्तर लावून घेतला. आणि आज सगळे फुलं भेटले, फक्त चाफ्याचीच फुलं भेटली नाही. बऱ्याच ठिकाणी विचारलं, चाफ्याची फुलं पण मिळालीच नाही. मग म्हटलं जाऊ द्या, नसतील तर. मग ही बाकी फुलं भरपूर आणली होती. मग त्या फुलांनीच पूर्ण स्वामींना फुलं वाहिली. आणि अशी माझ्याकडे एक छोटीशी माळ होती स्वामींसाठी, मस्त मोत्याची छोटी माळ मागवली होती मी. त्या माळेला पण असं हिनं अत्तर लावून घेतला. आणि हिनं अत्तर लावल्यानंतर स्वामींना माळ घातली. स्वामींना माळ घातल्यानंतर इतके सुंदर दिसत होते ना स्वामी, तर काय सांगू. असं वाटत होतं की स्वामी आत्ता बोलतील की मग बोलतील. रोज तरी असं स्वामींचं रूप असं वेगळंच दिसतं, पण आज आहे ना स्वामींचं अभिषेक केल्यानंतर माळ घातल्यानंतर इतके सुंदर दिसत होते ना स्वामी, तर असं हसतमुख असं वाटतं आपल्याकडेच बघताय समोरच. खूप छान वाटत होतं. त्यानंतर मी स्वामींना चंदन केशरयुक्त गंध होता माझ्याकडे, तो गंध लावला. आणि रोज तरी असं पटकन माळ घातली का इकडून खाली पड तिकडून निघ, तर आज इतकी पटकन अशी माळ स्वामींनी घालून घेतली ना, मी तर असं म्हणते खरंच आपलं काहीतरी नशीब आणि आपलं काहीतरी पुण्य की स्वामींनी आपल्याकडून सेवा करून घेतली. खरंच ही सेवा करायला पण आपल्याला काहीतरी नशीब लागतं, काहीतरी पुण्य लागतं. म्हणूनच आपण आपल्या स्वामींच्या सेवेत आलो आहे. खूप छान वाटतं. आणि ज्याच्या आपल्या स्वामींना जर आपल्याकडून सेवा करून घ्यायची असेल ना, तर ते बरोबर कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत आपल्याकडून ते बरोबर सेवा करून घेतात. आणि बघा आता स्वामींना मस्त, माझ्याकडे चाफ्याची फुलं नाही मिळाली तर मी दुसऱ्या फुलांचा हार बनवला होता स्वामींसाठी, तर खूप सुंदर दिसत होते मस्त स्वामी. असं वाटायचं की स्वामींना कोणाचीच नजर नको लागायला, इतके छान दिसत होते. आणि स्वामींची असं वाटतच नव्हतं की हे स्वामींची मूर्ती आहे, असं वाटायचं प्रत्यक्षात असे स्वामीच आपल्यासमोर बसलेले आहे असं वाटत होतं. त्यानंतर पूजा झाल्यानंतर आम्ही पहिले गणपती बाप्पांची आरती केली. बाप्पांची आरती झाल्यानंतर आमच्या कुलदेवीची आरती केली. कुलदेवीची आरती झाल्यानंतर महालक्ष्मी आईची आरती केली. आणि त्यानंतर आपल्या स्वामी महाराजांची आरती केली. आणि आरती केल्यानंतर आरतीमध्ये कापूर, लवंग, वेलदोडा सर्व एकत्र टाकून मस्त स्वामी महाराजांना आरती केली. सगळ्या घरामध्ये आरतीचा, स्वामींना आरती दिल्यानंतर, देवांना आरती दिल्यानंतर सगळ्या घरामध्ये आरती फिरवली. आणि खूप छान वाटत होतं. आणि आज असं वाटत होतं ना, आज कुठंतरी असं जावं, स्वामींना भेटावं, खूप छान वाटत होतं. पण काय माहिती, म्हटलं जायचं जमतं का नाही जमतं. पण अचानक निघालो आम्ही आणि पिंपळगावच्या मठामध्ये आलो. तर इथं आहे ना, खरंच सांगते, असं स्वामींच्या कोणत्याही मंदिरात कुठंही जा तरी खूप छान असं प्रसन्न वाटतं. खरंच या स्वामींच्या मठामध्ये, मंदिरामध्ये आल्यावर, आपल्या त्यांच्या भूमीला पाय लागल्यावर किती छान प्रसन्न वाटतं. मी असं मनात पण कधी असं वाटलं नव्हतं की मी स्वामींच्या केंद्रात जाईल. सर्व आवरलं आणि स्वामींना नैवेद्य ते दिल्यानंतर म्हटलं चला, सहज अशी बोलली की आपल्याला मठात जायचं आहे. तर सगळे असं प्रत्येक वेळेस काही ना काही कारणास्तव राहून जायचं की आज नाही उद्या, की जमलंच नाही. पण आज असे सगळे अचानक लगेच तयार झाले यायला. आणि खूप छान वाटत होतं. म्हणजे असं नाही हा विषयच झाला नाही. आणि खरंच स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी ना केंद्रामध्ये आली ना, तर खूप छान वाटत होतं. मी तर असं म्हणते, मी बऱ्याच वेळेस असं खूप दिवसांपासून ठरवायची की स्वामींच्या प्रकट दिवशी ना कोणत्या तरी एखाद्या केंद्रात जाईल, स्वामींचं दर्शन घेईल. पण बऱ्याच दिवसापासून आज योग आला होता, तर खूप छान वाटत होतं. इथं मंदिरात आल्यापासून अचानक खूप प्रसन्न असं गारवा वाटत होता. बऱ्याच ताई, बऱ्याच लेडीज तिथे माळ जप करतात. कोणी स्वामी चरित्र वाचत होते, तर कोणी स्वामींचे स्तवन वाचत होतं. प्रत्येक जणाचं काही ना काही वाचन चालू होतं. ज्यावेळेस मी स्वामींची मूर्ती बघितली ना, त्याच वेळेस असं वाटायचं खूप असं स्वामींची, ज्यावेळेस आपल्या समोरच स्वामींना बघितलं ना, त्याच वेळेस असं वाटायचं खूप डोळ्यातून असं पाणी, खूप असं आपोआप रडायला यायचं. आणि असं वाटायचं का स्वामी आत्ता बोलतील की मग बोलतील. परत बसल्यानंतर परत उठले आणि स्वामींना मुजरा केला आणि थोडा वेळ स्वामींचं नामस्मरण केलं. खरंच नामस्मरण केल्यानंतर परत उठले आणि डबल दर्शन घेतलं आणि 2दा मुजरा केला. खरंच काय सांगू, या इथून आहे ना मनच होत नव्हतं निघण्याचं. असं स्वामींचं एक असं रूप आहे ना, पूर्ण असं पाहत बसावं वाटायचं. स्वामींवरची अशी नजरच हटत नव्हती. इतके सुंदर, जर तुम्ही कधी कोणी आलात तर खरंच खूप छान आहे. पिंपळगावच्या मठातली स्वामींची मूर्ती इतकी सुंदर, इतके छान दिसत होते स्वामी. पण त्यानंतर मग बराच वेळ झाल्यानंतर आम्ही तीर्थ घेतलं तिथं आणि त्यानंतर बाहेर आलो. खरंच ना मनच होत नाही.
खूप छान वाटत होतं. आणि मी तर असं म्हणेल की खरंच बऱ्याच दिवसापासूनचा हा योग आज स्वामींनी आज एक माझ्या मनातली एक इच्छा पूर्ण केली. त्यातच खूप मोठा आनंद वाटत होता, खूप समाधान वाटत होतं आणि आपल्या मनाला पण एक वेगळीच प्रसन्नता वाटत होती. आणि आपल्या बाकी काही असू द्या, पण ही सेवा आणि स्वामींनी आज सगळ्या गोष्टी सकाळपासून प्रत्येक गोष्ट असं नाही की झाली नाही, प्रत्येक गोष्ट जशी पाहिजे होती तशीच होत होत गेली. कधी मठात येण्याचा कधी विचार केला नव्हता, पण अचानक आली. आणि इथं आहे ना औदुंबर वृक्ष आहे इथं आणि महादेवाची पिंड ठेवलेली आहे आणि वरती मस्त असा स्वामींचा असा मंत्र चालू होता. इतकी असं मस्त शांत अशी धुंद चालू होती ना, तर खूप प्रसन्न वाटत होतं. महादेवांचं इथं दर्शन घेतलं. इथं पण छान डेकोरेशन केलेलं होतं, खूप मस्त वाटत होतं. आम्ही औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातली आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. त्यानंतर आम्ही तिथं एका दुकानामध्ये गेलो. शेजारीच एक दुकान होतं, तर त्या दुकानामध्ये ना खूप छान छान वस्तू होत्या. रांगोळीचे साचे होते, कमळ आसन होतं, कमळ स्टँड होते, खूप मस्त मस्त वस्तू होत्या. तर बऱ्याच ताई मला विचारत होत्या, माझ्या घरी होतं कमळ स्टँड, कमळ आसन, तर ताई कुठून घेतलं? तर मी ते ऑनलाईन घेतलं होतं. तर त्यानंतर तुम्ही ना ज्यांना कोणाला पाहिजे असेल ना, ते इथं या पिंपळगावच्या तिथं शेजारीच दुकान आहे ना, त्या दुकानातून नक्की घ्या. आणि खूप छान आहे, इतके आकर्षक होते ते स्टँड आणि जास्त रेटचे पण नव्हते. जे छोटं स्टँड होतं ना ते 350ला होतं आणि जे मोठं स्टँड होतं ते 650ला. म्हणजे मला बरंच महाग पडलं. पण तुम्हाला जर कोणी जवळपास येणार असेल किंवा कोणाचं येणं जर झालं तर तुम्ही नक्की या दुकानासाठी भेट द्या आणि तुम्हाला जी पाहिजे वस्तू ती एकदम योग्य दरात आणि व्यवस्थित भाव आहे, तिथून नक्की घ्या. खूप मस्त आहे, प्रत्येक प्रकारची वस्तू होती, प्रत्येक प्रकारची काही ना काही. आणि जास्त रेट पण नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ थोडा लेट झाला. तर चला आपला व्हिडिओ इथंच एंड करूया. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.